साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्दं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डरीकावरज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पर्वताप्रमाणे पातक करणे पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांशी वज्रलेप होणे अभक्तांशी नाही जाशी भक्ती तो पतित अभक्त नाही जाशी भक्ती तो पतित अभक्त हरिशी न भजत दैवहत हरिशी न भजत दैवहत अनंत वाचाळ बरळती बरळ अनंत वाचाळ बरळती त्या कैसेनी गोपाळ पावे हरे कैसेनी गोपाळ पावे हरे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान सर्वांगठी पूर्ण एक नांदे सर्वांगठी पूर्ण एक हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दर एकाशेला होणाऱ्या प्रवचनातील आणि ज्ञानोबारायांच्या हरिपाठ ग्रंथातील 7व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं 3रं चरण चालू एक लक्षात त्याच्यामध्ये माझ्या 2 एकाशी गेल्या का आपल्या वारीमध्ये तिकडं त्याच्या अगोदरची केलती आणि 2 एकाशी गेल्या शुक्ल पक्षातली एक नाही वद्यातली ती गेली कोणती चैत्र वद्य एकादशी गेली ना वाटते आणि वैशाख शुक्ल गेली 2 एकादशी गेल्या वाटेने मला वाटते वद्या चैत्र शुक्ल ही एकादशी हरिद्वारा सप्ताह सुरू झाला नाही चैत्र शुक्ल एकादशी नाही नाही चैत्र वद्या हां चैत्र वद्य एकादशीला हरिद्वाराचा सप्ताह सुरू त्या दिवशी सुरुवात बरोबर आहे आणि दुसरी एकादशी बद्रीनारायण बद्रीतच आली बरोबर आहे अशा 2 एकादशी गेल्या ही 3री आहे आता ही मला वाटते वैशाख वद्य आहे ना हां आता ज्येष्ठ शुद्ध येईल बरोबर आहे हो मग ज्येष्ठ वद्य एकादशी मात्र जाणार मी आळंदीला जात असतो ना माऊलीचं प्रस्थान होईल ना ज्येष्ठ वद्य अष्टमे माऊलीचं प्रस्थान एकादशीला मी आळंदीला म्हणजे सासवडला दिंडीमध्ये राहील एक एकादशी जाणारच ती ज्येष्ठ ही आणखीन एक होणार आहे आणखीन येणारी एकादशी तर होईल प्रवचन पण दुसऱ्या एकादशीला मात्र मी आळंदीला नाही आणि 3री होणार पुन्हा आषाढीला जरी गेलो तरी एकादश झाल्या होता कळलं एकादश करून जातो पण हां गाल्याला असं पण आळंदीची एकादशी जाणार मी सासवडला असतोय आणि सासवडला यावर्षी ते नारायणराव ते नाहीत काय मामाचे चिरंजीव वडला काढा वाडा आमच्या घराच्या वडला ते म्हणून त्यांच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आहे मामा मेले होते मी ज्या दिवशी जाणार त्या दिवशी ते वारले एकादश होती मी निघणार होतो त्या दिवशी आदल्या दिवशी याची परिस्थिती अशी दिसली म्हणून मी म्हणलं आता कशाला होणार मग त्यांचं ते अंत्यविधी राग सावरून गेलं आळंदी यावर्षी म्हणाले तुमचं कीर्तन गंगापुन्हाला झालं ना श्राद्ध झाला आहे करा नारायण मी म्हणलं नाही तुमच्या श्राद्धाला मला बुधवारी मला जावं लागते गतवर्षी मामा वारल्यामुळे मला जाता आलं नाही पुन्हा नंतर गेलो आता मात्र मला रोखवू नका कोणताही महाराज घेऊन तुमचं बघ असं का सांगितलं परवाशीत नारायणराव जाऊन गेला आता ही एकादशी आपली आणि नित्याप्रमाणे हरिपाठातला अभंग आहे 3ऱ्या क्रमांकाचा म्हणजे 3रं चरण चालू आहे
अनंत वाचाळ बरळती बरळ याचा विचार झालेला आहे. पण त्या अशा बरळती बरळ म्हणजे बरळणाऱ्या लोकांना, वाचाळ लोकांना, त्या म्हणजे त्यांना कैसेने कसा आणि गोपाळ पावे हरी, गोपाळ हरी त्यांना प्राप्त होत नाही असं सरळ सरळ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचे. कोणला? अनंत वाचाळांना. मग अनंत नाम पुष्कळ, अनंत शब्दाचा अर्थ या ठिकाणी संख्यावाचक आहे. पुष्कळ वाचाळ लोक आहेत. त्यापैकी आपण पाहिले की 6 आस्तिक आणि 5 नाही 6 आस्तिक, त्यापैकी 5 आस्तिक वाचाळच आहेत आणि 6 नास्तिकही वाचाळ आहेत. तुम्हाला मागं 2-3 एका सांगितलं ना ते विचार. 6 नास्तिकातले जे 4 वाकाती, दिगंबर, बौद्ध, स्वतंत्रिक, अविभाषी, हे सगळे जे काही 5-6 जण आहेत ना, हे वाचाळच आहेत आणि व्यर्थ बडबड करतात. बरं ते तर वाचाळ आहेत, पण आपले जे 6 आस्तिक दर्शनकार, शास्त्रकार आहेत, दर्शन म्हणजे शास्त्र, त्यातले 5 जण बी वाचाळच. व्यास ऋषी सोडले, व्यास म्हणजे उत्तर मीमांसा शास्त्र सोडलं तर बाकीचे शास्त्रकार आपले आस्तिक जरी असले तरी व्यर्थ बडबड करणारेच आहेत. ते त्यांची बडबड व्यर्थच आहे की निव्वळ गोपाळाचा ते पत्ता व्यवस्थित सांगतात असं मात्र नाही. असं सांगतील ते की कसं की शाखाचंद्र न्याय, न्यायशास्त्रामध्ये अनेक न्याय आलेले आहेत बरं काय. तर त्यापैकी एक न्याय शाखाचंद्र न्याय म्हणतात. शाखा चंद्र सांगायचा आहे तर आश्रय फाट्याचा घ्यावा. लक्षात आलं की नाही? झाडाखाली बसले होते 2 माणसं आणि चंद्र उदय झाला. ते म्हणू लाग, आई अलीकडे या, जागा आहे ना वरी, बरं. ते एक जण म्हणू लागला, अरे चंद्रच नाही, त्या झाडाची सावली अंधारामध्ये चंद्र आणखी निघाला. अरे निघाला आहे म्हणला चंद्र, वरी माथ्यावाला आहे, तुला आणखीन चंद्र निघाला नाही म्हणायला. तो कुठे म्हणला दिसना काही चंद्र नाहीच म्हणला आकाशात. त्यानं खालून इकडे तिकडे बघितलं होतं, त्याला दिसला नाही. ते एक जणाला ते दुसरा म्हणला, तुला दाखवतो, उठ. त्याला उभं केलं आणि असं त्या म्हणजे माथ्यावर आला होता आणि त्या झाडाच्या फांट्यातून, चांदीतून त्याला दिसला होता. तर ते म्हणला, बघ ते फाटा बघ बरं. आणि त्या फाट्यातून काय पाहे? चंद्र. त्याला शाखा चंद्र न्याय. कोणता न्याय? चंद्र दाखविला, पण कसा दाखविला? आधी फाटा दाखविला आणि पुन्हा चंद्र दाखविला. तसे बाकीचे शास्त्रकार शाखा चंद्र न्यायाप्रमाणे भगवंताचा पत्ता सांगतात, पण साक्षात पत्ता ते सांगू शकत नाहीत. कसा भगवान परमात्मा आहे ते त्यांना कळत नाही. आणि उत्तर मीमांसा शास्त्रकार व्यास ऋषी आहेत ते मात्र निश्चित सांगतात, जगन्मिथ्य ब्रह्मसत्य जीव ब्रह्मैव नापरा. तू त्या ब्रह्मापासून वेगळा नाहीस. देव देव म्हणून विनाकारण फिरण्याची तुला गरज नाही. तूच देव आहेस, पण तुला कळना झालाय. तुझ्यापाशी आहे हे तर लांब राहिलं, पण तूच देव आहेस. तुकाराम महाराज म्हणले ना त्या बायकोला 11 अभंगाचा उपदेश करत असताना तुकाराम महाराजांनी तो तुका म्हणे, स्त्री भरतार संवाद धन्य जीवाद आहे केला. नवरा बायकोचा संवाद झालाय आणि त्यांनी धन्यवाद दिला बरं काय त्या ह्याला. म्हणजे त्यांचं बोलणं, तुकाराम महाराजांचं आणि तुकाराम महाराजांच्या बायकोचं भांडण समजा गडीवर झाला तर त्या भांडणालाही किंमत आहे आणि तुमच्या आमच्या प्रेमाच्या बोलण्यालाही किंमत नाही. काय उपयोग आहे आपल्या बोलण्याचा? जिजाबाईनं हाताला धरून आणलं तुकाराम महाराजांना कुठून? घाटावरून. तुकाराम महाराज जवळजवळ 1 महिनाभर घरीच आले नव्हते, पत्ताच कट केला त्या तुकाराम महाराजांनी. संध्याकाळी त्या मंदिरात दिवसभर रात्रभर भजन करायचं, कीर्तन महाराज भगवंताचं. सकाळी इंद्रायणीचं स्नान करणे आणि भामचंड्या भोराड्या बरं काय आणि भंडाऱ्या, तर कोण्या तरी डोंगरावर भजन करणं. संपलं. घरचा पत्ताच नव्हता मला. कुठं बायकून कुठं लेकरं. ते रागरागच गेले होते म्हणा की. का रागराग गेले होते? ही जिजाबाई आलेल्या गेलेल्या माणसाला चांगलं बोलत नव्हती. कोणी आले विचारायला आहेत का महाराज घरी, तर त्यांच्या वसकळून पडायची. हे मेलेला काय काम नाही, उतारा कुठला येते काही विचारते, माझा नवरा येडा केला, हे नच येडा केला. आता हे न येडा केला का हे न येडे लोक केले? नाही, लोकांना त्या जिजाबाईचा नवरा येडा केला का जिजाबाईच्या नवऱ्यानं लोक येडे केले?
हां असं म्हणजे आतापर्यंत तुम्ही आम्ही महाराजांनी येणं आपल्याला केले का आपण त्याला येणं केले ते ना आपल्याला येणं केलं किंवा आता हे गेलं कुंकळ आता ती म्हणायची माया नवऱ्याला हे नाही येणं केलं हे कशाला येणं करते म्हणजे कातवायची कातवाल्यावर चहा पाणी तर लांबत राहिलं आणि पाणी पी म्हणायचं लांबत राहिलं लोक पळून जायचे मग तुकाराम महाराजांची भेट गाठ झाल्यावर कधीतरी महाराज तुमच्या घराला आलतो तो परवाला पण काय तुम्ही घरी नव्हते हां मग महाराजाला माहीत होतं ही वस्तूवरचा बरोबर मग चहा पाणी तर आपल्या घरी मिळणारच नाही पण शिव्या खाऊन आला तरी मग महाराजांना विचारायचं मग मी नव्हतो पण आमची बायको असेल ना होत्या होत्या मग काही लोक सांगत नाही महाराजाची बायको तरी काय म्हणली सपातून सुद्धा आणि काही लोक फटकळ बालमासारखे सांगतात आणि खरं वास्तवच बोलणारा माणूस पाहिजे जशी बोलली तसं सांगायला काय अडचण नाही होय महाराज तुमच्या घराला गेलतो पण पाणी तर मिळालंच नाही पण शिव्या मात्र दिल्या तुमच्या बायकोनं आम्हाला असं म्हणाय काय हरकत आहे हो असं एक जण फटकळ आणि सांगितलं तुकाराम महाराज म्हणले काय करावं कमीत कमी नका पाणी देऊ जा नका याला भाकर देऊ जा पण गोड बोललं मला घरी नाही कुठं भंडाऱ्यावर गेले काय पत्ता सांगितलं आणि दोन गोष्टी बोलू हिचं काय बापाचं नुकसान होईल का काय करावं लागतं तिला त्यापेक्षा घरी न राहिलेलं बरं आपण डोंगरदारी दर्यात राहावं आणि मंदिरात भगवंताचं चिंतन असा महाराजांनी परिपाठ धरला 1 महिनाभर महाराज घरला आले नाही आणि नेमकं एकादश होती आजची अशी आणि एकादशी दिवशी तुकाराम महाराज त्या इंद्रायणीच्या घाटावर आंघोळ करू लागली ही तितक्यात गेली गौशीलं म्हणला त्याच्या मनगटाला धरून तिथं लय बोलली बरं आरोतुरा बोलली जिजाबाई त्या आरोतुरा बोलल्या तर तिथं असं डोचके टिंबी घातल्या माळा उदी माता सांडीला चाळा असं ते बोललेली आहे मी कोणाची बायको होऊन जाऊ म्हणली कोणाच्या हाताला धरून जाऊ कोणाचे जेव्हा जाऊ काय खाल्लंय का पेलंय का घरी आहे का नाही का ह्याचा विचार कधी केला का हां गळा मांडून फुटका म्हणे मेला फुकटीच झाला धनी काय म्हणली ती माहिती आहे काय म्हणली ऐका मग आपल्या बायका शिव्या देतील काय नवलंय का महाराजाच्या बायकोने शिव्या दिल्या ती म्हणली गळा बांधून फुटका म्हणी आणि मेला फुकटच झाला गळ्यात काळा म्हणी फुकटच बांधला आणि मेला फुकटच धरी झाला तुकाराम महाराजाला बोलू लागली आता काही बोलू लागली तुकाराम महाराज म्हणले आवले फुकटची झाला धनी ना मुकंट मुकंट तू बोलायलीस मूर्खासारखं आलेल्या घरी माणसाला नीट बोलत नाहीस तू त्या घराला राहो कशाला मी भगवंताचं चिंतन करतोय आणि तुला संसाराची उपाधी पाठीमध्ये डोबडण हे ते त्याच्या नादी तू लागली संसारात आम्ही देवाच्या नादी लागलो तू आणि आमचं झालं 36 आणि मग 36 असल्यावर आम्ही घराला यावं कशाला तुमचं आमचं जमायचंच नाही आता तर मग तिनं विचार केला की पिसा झालाय आता याला थोडं गोडीनं पुन्हा गोडीवर आली ती म्हणली चुकलं बुकलं माफ करा आणि तुम्ही घरला लोक वाकडं लावायलेत म्हणली काय तुझ्या नवऱ्यानं तुला सोडून दिलं असं तसं काही बोलायले हे रांडा मेलेला काही कामं नसतेत म्हणली लोक वाकडं लावते त्याच्यासाठी तुम्ही आयती भाकर खात जा मी कुठून बी आणून काय बी करू कोणाची मजुरी करू का काही करू भाकर खान देवळात भजन करा तुम्हाला आम्ही काय म्हणणार आणि तुम्ही घरला एकादश होती महाराज म्हणजे घरला येतो पण मी म्हणेल तसं ऐकावं मी जे म्हणेल ते पर्व का असं वाटत असेल पटत असेल तर घरला येतो ती म्हणली तुम्ही सांगताल तसं ऐकते पण तुम्ही घरला महाराज निघाले घरला मग आज तर काय एकादशी म्हणले चूल पेटवायची गरज नाही तूही खाऊ नको मी खाणार बरोबर आहे की नाही एकादश नाही राहत मग काहीच नाही आता म्हणले रात्री रोज कीर्तन करीत होतो देवळात आता कीर्तन होणार तुळशी वृंदावनापाशी मी तुळशी वृंदावनापाशी म्हणजे बसतो तू ऐकाय बघ जास्त श्रोत्याची गरज नाही तू श्रोता आणि मी वक्ता ठरलं नवरा बायको जिजाबाईला ती ऐकून घेते म्हणावं लागलं होतं ना बसली महाराज घोंगडी टाकली महाराजांना विना घेतला हातात मस्त स्वरात लावला विना हातात शिपळ्या आणि मधात अधूनमधून भजन करायचं आणि अभंग गाऊ लागले तुकाराम महाराज आणि तिला उपदेश करू लागले हो म्हणला त्या बायकोला बस म्हणले बसली कोण येते घरा आमुच्या आकाशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे कोळ्या उत्तरे काय वे माने पाचारिता नव्हे आरानुक ऐसे येती लोक प्रीतीसाठी तू
तुका म्हणे रांडे नावडे भूषण आणि कातेले ते स्वान लागे पाठी. अभंग म्हणायचा आणि त्याचा अर्थ सांगायचा. हे असं कळणार नाही, असं बडबड करून काय उपयोग? येडीला कळतंय काय? हा, म्हशीच्या नादी लागलेल्या बायाला कळत असते का? दुधाच्या त्या साईच्या नादी लागलेल्या. मग तिला समजून सांगितलं आमच्या घरला ही लोक येतात, त्याला काय धंदा नाही का काय नाही? तुला वाटते रिकामे इतकं ते कोण येते घर आमूच्या कशाला? काय जाता त्याला नाही धंदा, त्याला का धंदा नाही का? अगं देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. हे कोणी धनगर आहे, कोणी चांभार आहे, कोणी माळी आहे, कोणी वारीक आहे, कोणी ब्राह्मण आहे. हे देवाच्या योगानं आमचे पाहुणे झालेत. कोणाच्या योगानं पाहुणे झाले? देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. मग असे सोयरे घरला आले तर कोळ्या उत्तरे काय वेचे. तू जर गोड बोललीस, त्याला एक गिलासभर पाणी दिलंस, असलं त्यावेळेला साखरेचा चहा पाजलास, नसलं तर नाही, पण पाणी तर देऊन गोड बोललीस तर काय वेचे. तुला काय खर्च होतोय सांग, काय तुझे नुकसान होतंय ते मला सांग. कोळ्या उत्तरे काय वेचे. माने पाचारिता नव्हे आरानुक. अरे यायला पत्रिका दिल्या, आमच्या घरला तुम्ही या. अशा पत्रिका खर्च करून जरी दिल्या घरला तर ते लोक येणार नाही. कोणी कोणाच्या घरला जात नसते, जायला रिकाम आहे का? माने पाचारिता नव्हे आरानुक. ऐशी ती लोक प्रीतीसाठी, आमच्या प्रेमा खातर ही लोक आमच्या घरला येतात. बरं काय? तुका म्हणे रांडे नावडे भूषण. तू रांड, तुला भूषण पटत नाही की आपला नवरा प्रसिद्धीत आलाय, सगळे लोक त्याचे पाहुणे झालेत, त्याबरोबर आपण चांगलं बोलावं. हे तर तुला भूषण गेलं कुंकड. कातेले ती स्वान लागे पाठी. पिसाळ्या कुत्र्यावणी त्याच्या पाठीमागं तू लागतीस. महाराजांना का नाही ते कसं आहे, सुताराला सांद गावसा पाचर ठोकते. सांद गावसाल्यावर सुतार पाचर मारते. तशी महाराजांना पाचर मारायला सुरुवात केली बाबा. आणि तिला पटू लागलं. खरं आहे ना, ते बोलायले ते खरं आहे ना. लोक येतात का त्याला धंदा नाही का? पत्रिका द्यायला येणार नाहीत, आपल्या प्रेमा खातर येतात. दोन गोष्टी गोड बोलल्या तर काय बिघडलं? असं महाराज जे बोलले तर तिला पटलं. ती म्हणली बरोबर आहे तुम्ही जे बोललात ते. पुढे 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 अभंग महाराज 11 अभंग उच्चार केला आणि शेवटी म्हणले तीन शोध शुद्ध सोम सकाळी पातला. द्वादशी घडला पर्व. रविवार होता काय त्या दिवशी? एकादशीला कोणता वार होता? रविवार. आणि द्वादशी आली ती सोमवारी. ते म्हणजे उद्या सकाळ पर्व काळाचा दिवस आहे, सोमवार आलाय आणि द्वादश आली. या सोमवार आणि द्वादश दोन्ही काय मिठीत एक पर्व काळ येऊन बसलाय आपल्या घरी. आता मग आपले आता गाडगे मडके हे ते सगळं काय काय असेल घरी ते ज्वारी फेवारी पैसे आदले वाढून टाक. हा, उद्या पर्व काळावर सगळं सगळं घर लुटून दे. हा, आणि तुला वाटन की काय खाव आणि काय लिहाव याची चिंता करू नको. नको चिंता करू पोटाया वस्त्राची. माऊली आमुची पांडुरंग भगवंत देणार आहे. त्या कपड्याची खाण्याची चिंता तू करू नको. महाराज तसंच झालं. दुसरी सगळं घर लुटायला लावलं. ते पुढचा विषय सांगणे नको. एक तुकाराम महाराज अशा पद्धतीनं राहत होते. कळलं? मग आता त्या बायकोला उपदेश केला तर तिथं काय म्हणले? तुका म्हणे धन्य स्त्री भरतार. धन्य जी वाद ऐकली. हे अशा प्रकारचा संवाद ज्यांनी ऐकला त्याच्यातून बोध होतो आणि ते माणसं धन्य धन्य आहेत. तिला उपदेश केला कोणला? जिजाबाईला. ते उपदेश आपल्याला सुद्धा आहे, लक्षात ठेवा. महाराज म्हणले ते बरोबर आहे. कळलं? म्हणजे सिद्धांत सांगायचा असला तुकाराम महाराजांना एका शब्दात सांगत होते. एका शब्दात तिला त्या सिद्धांतात सांगू लागले की भगवान पांडुरंग परमात्मा तो पंढरपूरला आहे असं सांगितलं आधी. पुन्हा म्हणले तुका बरं काय? तुका म्हणे कांते सांगतो पाल्हाळी. हे तुला मी देव ते पंढरपूरला इथं आहे तिथं आहे कसं सांगायलो? पाल्हाळी पाल्हाळ करून सांगायलो. पण तू आहे जवळ आम्हापाशीच. पण ते पंढरपूरला आहे, कुठं द्वारकेला आहे, कुठं बद्रीनारायणला आहे असं जे म्हणायलो हे कसं बोलायलो? पाल्हाळी बोलायलो. पण तो आहे जवळ आम्हापाशी, ते आमच्यापाशीच आहे. ही कोणता सिद्धांत म्हणायचा? जगन्मिथ्य ब्रह्मसत्य जीव ब्रह्म आहे ना. म्हणजे मी ब्रह्माहून वेगळा, माझ्यापाशीच विठ्ठल. हे माझ्यापाशी विठ्ठल हे सुद्धा पाल्हाळ आहे, मीच विठ्ठल आहे. हा सिद्धांत कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा. अद्वैतवादी तुकोबार आहे. वास्तव अद्वैतवादी कल्पित द्वैतवादी आहे. तुकाराम महाराज, ज्ञानोबा, नामदेवराय आदी सगळे संत आहेत ना. तुम्हाला वाटतंय ते द्वैतवादीत मी भक्त तू देवायसे करी हे द्वैतवाद आहे ना. कल्पित आहे यांचा द्वैतवाद. यांचा वास्तव कोणता वाद आहे?
अद्वैतवाद आहे. आणि अद्वैतवादाचं शास्त्र जुनं पुराण कोणाचं? तर व्यासऋषींचं. व्यासऋषींचं उत्तरमीमांसा शास्त्र आहे, अद्वैतवाद आहे. जगन मिथ्य ब्रह्म सत्य जीव ब्रह्म म्हणा हा मी ब्रह्माहून वेगळा नाही. अशा प्रकारचा एक शास्त्रकार सोडला तर बाकी हे 5 शास्त्रकार, हे नास्तिक 6 शास्त्रकार, इतर अनेक काही धर्ममार्तंड, अनेक काही पांथीय लोक, हे सगळे वाचाळ आहेत. कसे आहेत ते? आणि अशा वाचाळांना कैसेनी गोपाळ पावे हरी, अशा वाचाळांना परमात्मा प्राप्त होत नाही. हो, तर ते त्या कैसेनी त्यांना कशा प्रकारे गोपाळ, देवाला नाव काय दिलं इथं? देवाला अनंत नाव आहे. त्यापैकी इथं गोपाळ आणि हरी हे 2 नावं दिले. त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. हरी बरं, हरी हरी. एक लक्षात ठेवा, गोनाम इंद्रिय किंवा गोनाम गाई आणि पाळ नाम पाळक म्हणून त्याचं नाव गोपाळ आहे. गाई वळत होते ते त्या काळात. शब्दीवृत्तीनं अर्थ चाललाय बरं, हे बहिरंग अर्थ. जे गाई वळत होते किंवा आताही वळतात त्यांना काय म्हणतात? गोपाळ. गोपाळ, गोनाम गाई, पाळनाम पाळ, ते पाळणारा. आपण त्याला गुर राखी म्हणतो, है ना? आपल्या इकडचा मराठवाड्यातला शब्द आहे ते मराठवाड्यात शब्द आहे बरं काय, गुर राखी. ते गुर राखी मधलं र काढलंय, गु राखी आणि प्रचलित झालाय, पण विकृत आहे. गु राखी विकृत आहे, गुर राखी. होय बालू, कोणता शब्द? गुर राखी. तुमचा शब्द खरा, तुम्ही कोण? वारिक का वालिक? नाही, वारिक नाही, वालिक. वालिक संस्कृत शब्द आहे ते. वालिक म्हणतात तुम्हाला. काय? वालिक खरा शुद्ध शब्द आहे. नाविक म्हणजे वारिक विकृत झालाय. वाल नाम केस. संस्कृत मध्ये केसाला काय म्हणतात? वाल. आणि त्या वालाचं काम करतो ते वालिक. लोहाचं काम करतो तो लोहकार. लोहार नाही, लोहकार. बरोबर आहे. सोन्याचं काम करतो तो. हा, तसं वालाचं काम करतो. वालाचं म्हणजे केसाचं, म्हणून तो वालिक. वालिकाचा विकृत शब्द तयार झाला वारिक. असं ते विकृतीतले काय. गुर राखी ही बरोबर आहे, गु राखी बरोबर नाही. आपल्या इकडं गुर राखी म्हणतो, तिकडं गोवारी म्हणतात. आता बी विदर्भात आपल्या जिंतूर तालुक्यात आपला जिंतूर आहे ना, जिंतूर भागाकडे गेलं ना, आंबडवाडी आणि तिकडं, त्याच्या मला एक जण म्हणून लागला, आमची गाय गवारात सोडली. कुठे सोडली? गवारात. आता ते मला माहीत आहे शब्द ग्रंथ इथले. बरं, मी म्हणलं ते, मग ते म्हणलं काय नाही, म्हणला ते गावापाशी आणून सोडते, आपण जाऊन घरला आणून. बकळत म्हणलं आमच्या गावात गाई 100 गावातली एकच गुराखी, तितक्या गाई वळते 100 गाई. मग आपण सोडून द्यायच्या सकाळी आणि त्याने इळवर वरायच्या आणि गावापाशी आणून सोडायच्या, आपापल्या घरला आणायच्या. त्याला काय म्हणतात? गवार. गवार, पण गवार नाही, गोवार. काय? आणि तुकाराम महाराजांनी गात्यात ते शब्द घातलाय ना, तुका म्हणे गाई राखोणी गोवारी, माझे मनी परी लाभ नाही. महाराजांचा शब्द गोवार आलाय ना ती गात्या. सांडूनी दुधाची टकळी. हा, गोवारी गाव धेनू वेटाळी. हा, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी. हा, सांडोणी दुधाची टकळी. गोवारी गाव धेनू वेटाळी. तैशी कर्मफळी किजे. तैशी असं तुटी कर्मफळी किजे. हो, पण गाई राखते ज्ञानोबाराय म्हणले कोण? गोवार. पण त्याला दुधाचा लाभापासून वंचित राहते. ते मला दूध, माझं दूध मिळेल. तर तुकाराम महाराजांनी, मग तुकाराम महाराजांना गाथा आणि माऊलीची ज्ञानेश्वरी 1 का 2? तुका म्हणे गोरे राखोनी गोवारी, माझे म्हणे परी लाभ नाही. या गाई कोणाच्या आहेत? माझ्या आहेत. पण लाभ काय दुधाचा दह्याचा का कोणाला? मालकाला. असं महाराज बी म्हणले ना. एकच सिद्धा दृष्टांतात हे काय महाराज, हे संत ज्ञानोबाराय तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे ज्ञानेश्वरीची झेरॉक्स. कळलं? एकनाथ महाराजांचं भागवत म्हणजे ज्ञानेश्वरीची झेरॉक्स. एकच, काही वेगळं असं समजूच नका. अशा प्रकारे म्हणजे मी कशासाठी सांगायला, गोपाळ याचा शब्द कोणता आलाय? गोपाळ. उत्तर प्रदेशामध्ये गोवार म्हणत नाहीत,
गोनाम गाई आणि पाळनाम पालन मग अशा गायी प्राकृत दृष्टीनं बहिरंगानं शाब्दिवृत्तीनं गायी वळीत होते ते गोपाळ. मग तो कृष्ण परमात्माचा एकटा गोपाळ नाही, बाकीचे गोपाळच ना. सौंगरी कोण? गोपाळ. तुकाराम महाराजाच्या एका नाथ महाराज एका अभंगामध्ये म्हणले ना, नाही काय ते कालिया पळविला. कालियाच्या कीर्तनामध्ये आम्ही वर्णन करतोच ना, कालिया डोहातून कालिया पळविला आणि समुद्राला नेऊन घातला. भागवतामध्ये कथा आलेली आहे, कालियाचं दमन केलं. तर तिथं ते अभंग रचला एकनाथ महाराजांनी. हो, पेंड्या म्हणे देवा भाऊ तो पळाला, औंत्या भेने गेला देश शोधले. देव म्हणे गोपाळा धन्य तुम्ही बळी, पळविला बळी भाऊ तुम्ही. आयसे समाधान करी मनमोहन एका जनार्दन चरणी लागे. तिथं गोपाळा कोणला उद्देशून बोलले? त्या पोरायला. कृष्ण परमात्मा त्याला गोपाळ म्हणले. देव म्हणे गोपाळा धन्य तुम्ही, म्हणजे गोपाळ कोण आहे? ते गुराखी, पेंड्या सुदाम्या वरजा वाकड्या बोबड्या हे सुद्धा गोपाळ. आणि हे कृष्ण परमात्मा हे पर्यायानं गोपाळ. पण ते गोपाळ आहे. हो, येऊ उढाळा तुझ्या गाई. ते आता पोरं म्हणाले कृष्णाला गोपाळ, आणि कृष्ण त्यांना गोपाळ म्हणते. बरोबर आहे ना? असू द्या. पण बहिरंगानं गोपाळ म्हणजे गाई वळणारा प्राकृत. पण इथं नाही. इथला गोपाळ तसा नाही आहे. कृष्ण परमात्मा भगवंत गोपाळ. त्याला गोपाळ शब्द का आला, का नाव आलं? त्याचा अर्थ ते की गोनाम इंद्रिय आणि इंद्रिय रूपी गाई. कोणत्या गाई? हां, त्यात 10 आणि 11वी मनेरी. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, ह्या 10 गाई. आणि 11वी कोणती? मनेरी. इतक्यांची मालकीन. म्हणून पोरही म्हणले ना, तू का म्हणे तू राख मनेरी. मग त्या एरी आम्ही जाणो, म्हणजे मनेरी तू राख, बाकीच्या आम्ही जाणो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ह्या आपल्या इंद्रिय रूपी गाई तो वळतो, त्याचं नाव गोपाळ. आणि असा गोपाळ मग पेंद्या नाही, वरजा नाही, वाकड्या नाही, सुदाम्या नाही, कोणी नाही, एक कृष्ण परमात्मा. म्हणजे इंद्रिय रूपी गाई राखणारा तो देव आहे आणि सर्वांच्या इंद्रियाचं रक्षण करतो. म्हणून एक लक्षात ठेवा. म्हणून तो परमात्मा आणि गोपाळ म्हणतात. मला वाटते ते इंद्रियाचे दैवता प्रत्येक भिन्न भिन्न जरी असल्या तरीही तर त्या दैवतेवर अधिकार कोणाचा आहे? भगवंताचा. मान्य. डोळा देखणाचे आहे, त्याशी सूर्य नसता साह्य. सिद्ध पदार्थ देखून लाहीन स्तब्ध आहे अंधारी. ज्ञानेश्वर महाराज म्हणले डोळा देखणं आहे, आम्ही मान्य करू. पण डोळा देखणं जरी असला तरी त्याला सूर्यदैवतेचं साह्य पाहिजे. सूर्यदैवत साह्य नसल्यावर अंधारात काहीच तुमचा डोळा निकामी आहे. काय म्हणणे? खऱ्या भिल्ल अंधारात काय दिसतंय का डोळ्याला? धावळा असल्यास तरी उलसक दिसत, पण भिल्ल अंधार पक्का पडला काही दिसत नाही डोळ्याला. सिद्ध पदार्थ इथलं नारळ दिसणार नाही. इथं बसलाय माणूस, इथं समोर नारळ आहे आणि भिल्ल अंधार आहे, दिसते का त्याला? समोरचा मोबाईल दिसतंय का? नाही. मग तुमचा डोळा कुचकामी की नाही? स्तब्ध आहे अंधारी. मग त्याला सहाय्य कोणाचं घ्यावं लागतंय? सूर्याचं. सूर्य म्हणजे उजेड. बॅटरी असेल, लाईट असेल, काही असेल, पण दैवत कोणतं आहे? ते सूर्य दैवत आहे. अग्नी दैवत म्हणजे सूर्य भैया. सगळ्या जगामध्ये जे अग्नी आहे तर सूर्याचाच आहे. एकमेव सूर्य आहे. सगळे लाईट अमुक तमुक ईज ह्या सगळ्या हे सूर्यापासूनच आहे सगळं हे. मग एकमेव उजेड. उजेड म्हणजे सूर्य, आणि त्या प्रकाशाचं सहाय्य डोळ्याला लागते. म्हणजे याचा अर्थ डोळ्याची देवता कोणती? नाकाची देवता अश्विनी कुमार. कानाची देवता दिशा. वाचीची देवता वाचेची. हा, तोंडाची देवता अग्नी आहे. वाचीची देवता सरस्वती आहे. जिभीची देवता वरुण आहे. लक्षात आलं? जिभीची देवता कोणती? वरुण. वाचीची देवता वागेश्वरी. लक्षात आलं? आणि तोंडाची देवता अग्नी आहे, हे लक्षात ठेवा. त्वचेची देवता हा वायू. वा 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 वा. पायाची देवता, हाताची देवता, गुदाची देवता यम. शिश्नाची देवता बुद्धीची देवता बृहस्पती. बरं, हां, ब्रह्मदेव. हां. मनाची देवता बर. चित्ताची देवता वासुदेव. हां.
आणि अहंकाराची देवता वा वा, हुशार आहेत हो श्रोते. मग ह्या इंद्रियाचे दैवत आहेत. मग इंद्रियावर मालकी त्याची का ह्या कृष्णाची? कसं सांगा ना. वरली इंद्र देवता गेली हातावरली, हात काय काम करताय का? नाही. पायाची उपेंद्र देवता गेली, पाय काय काम करतात का? नाही. मग याला नाव कसं गोपाळ आलं? मग गोपाळ हे म्हणावे कोण? इंद्रचंद्र वरून हे काय वा, हे जे इतर दैवत आहेत हे गोपाळ म्हणावे, हे मालक आहेत त्या इंद्रियाचे. पण असं नव्हे, हे मांडलिक आहे. यानं ते स्थापित केलेले मुनी माहिती आहे. खरा मेन मालक खेळ मालक कोण आहे सांगा बरं? त्या इंद्रदेवताचा हात तुटला, बरोबर आहे ना? म्हणजे तोडला कोणी? लक्ष्मणाला. आणि त्याची उजवी भुज तिच्या अंगणात टाकली त्या सुलोचनी रात्रीच्या 12 वाजता. ती धपकून वाजली. धपकून वाजल्यावर तिला चेव आला. धपकून काय वाजलं? उठली, बघितलं तर नवऱ्याचा हात आहे. ओळखला तिने. आणि नवऱ्याचा हात ओळखत आहे, बायकोला ओळखू येते काय बालू? मालकाचा हात आहे. मग हातात मालकाचा हात आहे म्हणल्या त्या हाताला बोल लागले, माय कशी तू सव्वेस म्हणजे उजवी आहेस, मी अर्धांगी डावी आहे. मालक किटून गेल्यापासून काय काय केलं आणि कसं झालं? मला मूळ आलीस का काय? आता असे तर हात तुटल्याला कसा बोलल ते आणि कसा काय क्रिया करील? मग त्या सुलोचनेनं महादेवाची उपासना केली. तिथं ब्रह्मांडाचा नायक कोण आहे? शिव. शिव म्हणजेच विष्णू, विष्णू म्हणजे एक तत्व आहे बरं. ते तत्व, त्या तत्वाची उपासना केली. भगवान ब्रह्मांड नायक आहे, सगळी शक्ती तुझ्या हातात आहे. चालेही शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते तुझं? देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून. वृक्षाचे पाणी हारे ज्याची सत्ता राहिली अंता मग पोटे. तू का म्हणे विठू हरला सवाई तया उणे काय? त्याला विठू नाव द्या का शिव नाव द्या का महादेव नाव द्या, तत्व त्या तत्वाची सेवा केली. आणि सांगितलं भगवान शंकरा तू माझ्या पतीनं काय काय केलं मला समजाव, अशी योजना कर. असं म्हणल्यावर महादेवाला दया आली. लगेच महादेवानं आज्ञा केली इंद्राला, तिच्या हातात शिर आणि तिच्या हातात बसून तुटलेल्या त्या बाईला काय काय घडलं ते लिहून दे. कोणी सांगितलं हे? आणि खरंच हातात ते दे. इंद्र शिरल्यावर तुटलेला हात सुद्धा हल्ला आणि त्यानं खून दाखविली असं करून चिमट करून की पेन आणून दे. मग पेन आणून दिली सुलोचनेनं. पाचवीबद्ध भूमिका आहे त्याच्यावर तिनं ओळलेल्या. मी इथून गेलो निकोंबळीला, अमुक्याला यज्ञ केला, तिथं अमुके वानराळे मला त्या होमातून विध्वंस केला. मग मी लक्ष्मणाबरोबर छोटेधरणी युद्ध केलं 11 दिवस आणि शेवटी माझं मुंडकं तोडलं. एक उजवा हात तुला मी मूळ पाठविला, असं पूर्ण लिखाण केलं. मग मला म्हणायचं आहे की इंद्राची सत्ता हातावर आहे, पण इंद्रावर सत्ता कोणाची आहे? त्या मालकाची, भगवान शंकराची आहे. आणि मग तो शंकर आहे गोपाळ. तो शंकर कोण झाला आता? गोपाळ आहे. ते म्हणजे आपल्या इंद्रियाचा पाळणारा किंवा चलविणारा. हे सगळे इंद्रिय त्याच्या हातात आहेत, त्याच्या ताब्यात आहेत. आणि म्हणून संतांनी देवाला विनंती केली आहे भगवान की आमच्या इंद्रियाचं तुम्ही चांगल्या प्रकारे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुभव नारायणा आता मदायचे करी तुझे पाय चित्ती दे. मला वाटतं हे सगळे इंद्रिय देवाच्या स्वाधीन केले का नाही? मग ते वळतंय की नाही आपल्या इंद्रियरूपी गाई? पण आपण स्वाधीन त्याच्या करीतच नाही. मग कोणाच्या स्वाधीन आहेत आपले इंद्रिय बालवा? तुमचं मन कोणाचं स्वाधीन केलंय? सगळं मन कुठं? तुकाराम महाराज म्हणले ना तीर्था जाती उदंड आणि त्यांचे पाठीमागे तोंड. तुमचं तोंड कुंकर होतं, इकडेच होतं तोंड कुंकर घराकड. काय नाही सगळ्याच होतं. भरत तोंड होतं का? मन रूप इकडेच घराकड फोन 3 भाऱ्या रोज आणि सगळं तीर्था जाती उदंड तर त्यांचे पाठीमागे तोंड. तुकाराम महाराज म्हणजे उपयोग काय सांगा ना? म्हणजे आपण सर्व इंद्रिये संसाराच्या खुरोवर घातलेत. बायका लेकरं बाळं यांच्या खुरोवर घालून टाकले आणि याच्यामुळं आपले इंद्रिय तो सांभाळायला तयार. आणि आपण जर भगवंताकडे लावले हे इंद्रिय तर ते परमात्मा आपल्या इंद्रियावर म्हणजे ताबा ठेवल्याशिवाय
त्या मनाला विकृती नाही हो द्यायची, सर्व इंद्रियाला बरं काय. तो कारण म्हणा संतांनी मागणी मागितली को म्हणले ना. हा काय काय करीतो म्हणा हो परी नाही की नाही. नाही नाही ते नाही, हे म्हणले ना तुकाराम नामदेव रायवे, माझ्या हातानं तुझं भजन घडावं, माझ्या पायानं तुझ्या मंदिराकडे यावं, माझ्या वाचेनं तुझं नामस्मरण घडावं, असा अभंग आहे की नाही. डोळेमध्ये हा डोळे भरून या पाहिजे तुझे मुख आणि हेची माझं सुख, कान भरून ऐक कान भरून या हे मध्ये विश्रांती, वाहेरंगी टाळी हे रे हाताच पाय असो, तुका म्हणे माझा सकळ देवा. आणि नको मग मागणी मागितली की नाही, म्हणजे आमची इंद्रिय तू सांभाळ आणि तुझ्याकडे लाव, तुझ्याकडे वळवून घे. आणि मग असे जर त्याला विनंती केली, त्यानं जर ती विनंती तुमची स्वीकारली तळमळीची, तर तो इंद्रियावर तुमचं रक्षण केल्याशिवाय, म्हणजे सर्व इंद्रिय. आणि तसं आपल्या इंद्रियाला सांभाळणारा तो आहेच की. म्हणून सर्व इंद्रियावर सत्ता त्याचीच आहे आणि त्याचीच असल्यामुळं त्याचं नाव काय, गोपाळ. सर्व इंद्रियाचा मालक आहे परमात्मा, तसा ब्रह्मांडाचाच मालक आहे. आणि अशा प्रकारचा मालक जो आहे, जे तत्व, त्याचं नाव आहे गोपाळ. आणि त्याचंच नाव आहे हरी. हरी नाव आलं त्याला हरी नाव. मला वाटतं हरी शब्दाचा अर्थ तर मागच्या पहिल्या अभंगातच केला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय अर्थ केला विष्णू? सकळ पापा ते संवारी, या लागी नामे बोली जे हरी. हा पुण्य पाप तिळ भरी, आत्मसाक्षात्कारी उरेल. विष्णूचं डोकं चांगलं की नाही भरत? हाव. सकळ पापा ते सहारे, या लागी नामे बोली जे हरी, पुण्य पाप तिळ भरी, आत्मसाक्षात्कारी उरेल. त्यानं ओवी सांगितलेली बरोबर आहे. ते तवाची पाठ केली त्यानं. 6 महिन्यात झाले, वर्ष होत आलं, वर्ष 2 वर्ष होत आले. भागवतातली हा भागवतातली ओवी ही बरोबर आहे ना. सगळ्या पापाचं हरण करतो म्हणून त्याचं नाव काय, हरी. बरोबर आहे ना. हो महाराज, तसा याच्यात बी अर्थ आला आहे. त्याच्यात सहस्रनामामध्ये बी भगवान विष्णू परमात्माचं विष्णू नाव का आलं? हा हा संसार हरणार. हो. आणि विभुत्वात विष्णू रुच्यते. काय विभुत्वात विष्णू रुच्यते, म्हणजे व्यापक आहे म्हणून विष्णू. आणि हर संसार हरनाद, हा म्हणजे संसाराचं हरण करतो, भक्ताच्या जन्म मरणाचं हरण करतो म्हणून त्याचं नाव काय, हरी. म्हणून तर हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, आणि तेने माया जाळ तुटतील. मायेचं जाळ म्हणजे संसाराचं जाळ आहे रे. मायान संसार, वस्तू नाव 2 आहेत, वस्तू एक आहे. जोपर्यंत माया जात नाही तोपर्यंत संसार सुटला म्हणता येत नाही. आणि संसार सुटला म्हणजेच माया गेली, माया गेली म्हणजे संसार गेला. जो करी हरीचे स्मरण, हा त्याच्या चित्ताचे करी हरिहरण. वा. जो करी हरीचे स्मरण, त्याचा संसार हरी हरी. वा 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 वा. भागवत. हो. त्याचा संसार हरी हरी. बर काय, हरी हरी म्हणजे त्याच्या जन्ममृत्यूचा हरण हरी करी, असा त्याचा अर्थ आहे. बरं काय, हरी हरी. लक्षात आलं की नाही. म्हणून नरानाम आयनो यस्मात् तस्मान् नारायण स्मृत हर संसार हरनाद विभुत्वात विष्णू रुच्यते. म्हणजे व्यापक आहे म्हणून विष्णू, नराचा आश्रय स्थान म्हणून नारायण, असा अर्थ लावलाय शास्त्रकारानं. आणि संसाराचं हरण करतो, जन्ममृत्यूचं हरण करतो भक्ताच्या, म्हणून त्याचं नाव काय, हरी. असा हरी परमात्मा आपल्याला सांभाळणारा आहे. आणि म्हणून तर नावाच्या अगोदर सर्वाच्या हरी. वेदाचं सुद्धा बीज हरी. कुठे कुठे सांगा, प्रमाण द्या. वेदाचे बीज हरी अक्षरे दोन्ही. हा. आणि एका जनार्दनी पाठ केली काय जो काय हरिपाठ म्हणके नाथांचा. जाऊ दे. पाठ केली नाही, हरी बोलत. वेदांताचे बीज एका जणाने पाठ ते दुसरं पाठच आहे ते. हा हा बीज हरी हरी अक्षरे दोन्ही. हा एका जनार्दनी पाठ केली. पाठ केली म्हणायलो. पण वेदांताचे बीज हरी अक्षरे पवित्र सोपारी त्याच्यात 2-3 ह्याचे आलंय की नाही. बरं. मग वेदाचं बीज हरी आहे. आणि इथं तर ओम सांगितलंय. सगळ्यातला मूळ शब्द कोणता आहे, ओम. इथून सुरुवात वेदाची.
पण त्याच्या अगोदर हरी म्हणावं लागतं. ओमच्या अगोदर खरं हरी. हे मान्य करत नाहीत वैदिक लोक, पण आम्ही सगळेच मान्य करतो. बरं काय, ओम असं नाही, हरी ही ओम असं, हे बरोबर आहे. ओम गणानाम त्वाम गणपती हवामहे ही वेदाची सुरुवात आहे. पण त्याच्या अगोदर हरी ही ओम गणानाम त्वाम गणपती हवा इथून सुरुवात आहे. कारण काय, ब्रह्मदेवाला वेद शिकवला. पहिला वेदाचा श्रोता कोण आहे? पहिला वेदाचा श्रोता कोण? हा, तुम्हीच बघा, मला काय माहिती. हा, कोण आहे ब्रह्मदेव. पहिला वेदाचा श्रोता? ब्रह्मदेव. हे लक्षात ठेवा, विसरू नका बरं का. ब्रह्मदेव श्रोता आहे. म्हणून ज्ञान कोणाला दिलं? 6 गुण आहेत: यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. हे 6 गुणावरी अवस्थी जेथ, म्हणून तो आपल्या पंढरपूरच्या मंदिरातले हे बघा, त्या शिळेवर निळोबरायांच्या प्रमाणात, निळोबराच्या गाठ्यातलं प्रमाण आहे. अहो षडगुण ऐश्वर्यवंता, अहो कांता लक्ष्मीच्या. हाय का पांडुरंगाच्या देवळात गेल्या पहिलं हाय हाय. गरुड खांबाच्या पुढं, गरुड खांबाच्या पुढे 16 खांबी मंडप पार केल्यावर ते महाराजाचा भगवंताचा गाभाऱ्या शिरतानी त्या दरवाज्यावर हाय का. षडगुण ऐश्वर्यवंता आणि अहो कांता लक्ष्मीच्या. मग हे 6 गुण आहेत त्याच्याकडे. मग हे 6 गुणापैकी कोणला कोणता गुण दिला? यश कोणला दिलं? बर, यश गौरवीला मारुती. बर, यश. श्री कोणला दिली? श्री लक्ष्मी बिभीषणला दिली. हा, औदार्य हा, ज्ञान ब्रह्मदेवाला. बरं काय, पुन्हा ज्ञान, वैराग्य शुकाचार्य, आणि ऐश्वर्य अर्जुन. कोणला कोणता गुण दिला मग आता? वैराग्य शुकाचार्य. लंगोटी विणलं किती? 4 बोट चिरगुट तरी होतं गाव कोणाच्या? घर बी नाही, दार तर नाहीच नाही, कोणतं गाव राहायला म्हणून नाही, आणि वस्त्र अंगावर नाही. मग एवढा वैराग्यवान जगात कोण? सुखासारखा सुखच. आणि म्हणून तितकं वैराग्य त्या महात्म्याकडे होतं. ज्ञान तर होतच होतं हो, पण वैराग्य अग्रेसर होतं, ज्ञानही होतं आणि भक्ती होती. म्हणून वशिष्ठासारखे महात्मे सुद्धा शुकाचार्य आले का परीक्षेला भागवत सांगायला, तो उठून उभा राहिले. आता वशिष्ठाचा आणि याचा संबंधाचा विचार केला तर लय. आता विचार करा, शुकाचार्याचा बाप कोण? तो व्यास. व्यासाचा बाप कोण? तो पराशर. पराशराचा बाप कोण? तो शक्ती. आणि शक्तीचा बाप वशिष्ठ. पंजाचा बाप होती कोण? वशिष्ठ. आणि तेवढाही महात्मा जुना असला, नारदासारखे जरी जुने महात्मे असले तिथं बसलेले, कुठं परीक्षेतीपाशी जाऊन बसले होते, आणि शुकाचार्य आकाशपंथानं आल्यावर हे सगळे उठून उभा राहिले आणि त्याला नमस्कार केला. कोणला? त्या पोराला. पोरग किती वर्षाचं आहे? 16. आणि हे बसलेले किती वर्षाचे येतं? 16 लाख वर्षाचे. 16 लाख वर्षाचे महाराज आहे. ठीक आहे, साधे आहेत का? तरी एवढे म्हातारे असले तरी, बुड्ढे असले तरी हात जोडू लागले. कोणला? कामून? कामून जोडू लागले? वैराग्य म्हणून. हो, आपल्याकडे पत्ता नाही कायचा. वैराग्याचा पत्ताच पुसून टाकलाय तुम्ही. काय तुमच्याकडे काही? बरोबर आहे. महाराजाचं बघा, शुकाचार्यांचं बघा, आहे का नाही? काय आहे? लोटा आणि लंगोटा काहीच नाही जवळ. अशा प्रकारची अवस्था. हे वैराग्य त्याला देऊन टाकले महाराज. यश मारुतीला देऊन टाकलं. प्रत्येक भक्ताला प्रत्येक गुण दिला. पण ब्रह्मदेवाला काय दिलं? ज्ञान दिलं. ज्ञाने गौरविला चतुरानन. ज्ञाने गौरविला हा, ज्ञानानं त्याला संपन्न केलं. आणि भगवंतानं वेद शिकवला. वेद शिकवून ज्ञानानं संपन्न करून टाकलं. मग त्याला अक्कल आली. कोणला? मग त्या ब्रह्मदेव म्हणू लागला भगवंताला, भगवान मला तुम्ही वेद शिकवला, पण ही चूक की बरोबर? मग याची परीक्षा ज्या गुरुनं शिकवले त्याच्याकडेच द्यावी लागेल ना. कारण काय,
वेदाचं ज्ञान तुम्ही मला दिलं. तुमच्याशिवाय दुसरा वेदाचा वक्ताच कोण नाही. पहिला वक्ता तुम्ही आहेत. पहिला वक्ता कोण? देव. अपौरुष आहे वेद. कोण्या पुरुषाने निर्माण केलेलं नाही वेदाला. फक्त भगवंतानं शिकविला म्हणून तो वक्ता ठरला आणि ऐकिला म्हणून पहिला श्रोता ठरला ब्रह्मदेव. मग आता तुम्ही आम्ही श्रोते वक्ते, तिसरा कोणी वक्ताच नाही. तर मग माझी परीक्षा कोण घेणार? हे वेद चुकला का बरोबर आहे म्हणायला? हे चूक किंवा बरोबर तुम्ही सांगू शकता. ते म्हणले बरोबर. मग मला माझी परीक्षा घ्या आणि माझ्याकडून वेद म्हणून घ्या. जिथं चूक असेल तिथं मला सांगा चूक. बरोबर असेल तर बरोबर. ते म्हणले आता पूर्ण तुमचा वेद वाचून घ्यायला मला वेळ नाही. लक्षात आलं? मला एवढा वेळ नाही. तुम्ही काय करा, त्या पिंपळाखाली, समोर एक पिंपळ होतं, आणि त्या पिंपळाखाली बसा आणि वेद वाचा. मी एक चूक झाली की त्याचा पाला गळून पडेल. एक पान तुमच्यासमोर, ते पान वाऱ्यानं तुमच्याजवळ येईल. तुम्ही पानं गोळा करून आणा आणि जितक्या पानं आणताल तेवढ्यात चुका. मग त्याच्यावर मी छरे मारून तुम्हाला नीट करून देतो, दुरुस्त करून देतो. ते म्हणलं बरं. बसला पिपळाखाली कोण? आणि मग त्यानं वेद उच्चारायला सुरुवात केली. ओम गणानाम त्वाम गणपती हवामय असं सुरुवात केली. इथून सुरुवात झाल्याबरोबर सगळे पिपळाची पानं गळून पडली एक खाट्यात. आता ते म्हणा एक पान आहे का त्याच्याजवळ न्यायला? इथं उच्चारल्याबरोबर गळाली सगळे पानं. काय मेळ करायला पाहिजे? गेले देवाकडे. देवा आता पिपळाचं पान एक म्हणून आणू का म्हणला बाबा? सगळा पिपळच गळून बसला. आणि ते बी दिसता उच्चारल्याबरोबर. ते म्हणले कशी सुरुवात केलीस मला सांग बरं तू. ते म्हणले ओम गणानाम त्वाम. हे चुकलं म्हणले इथं बिघडलं. हरी ओम गणानाम त्वाम गणपती इथून म्हण. आणि आता ते पिपळाचे पान जाय. पुन्हा पिपळाखाली बसविलं. हरी ओम गणानाम. एकही पान गळालं नाही. कळलं? म्हणजे वेदाचं बीज कोणतं अक्षर आहे? हरी. आणि असा हरी जो परमात्मा आहे तो संसाराचं हरण करतोय म्हणून त्याचं नाव हरी आहे. आणि असा जगामध्ये एकमेव अद्वितीयम ब्रह्म. एकमेव एकमेव अद्वितीयम ब्रह्म. सत्यमेव जयते. सत्यम एव जयते. ब्रीदवाक्य आपलं नोटवरलं. सत्यमेव जयते ना, पण नाही सत्यम एव जयते. जिथं सत्य आहे तिथं जय. मला वाटते नोटा चोरणारे हे कळत नसेल का? नावाकडे कायला बघत होय. हे मुळे मामा तुमचे पैसे घेणारा कसं कळलं नसेल? त्यानं वाचलं नसेल हे नाव नाही का? फक्त हे करायचं असते. नाही हो. लबाडीने पैसे घेऊ नये. आक्रत कोणाचं खाऊ नये. बरं काय? कोणाचे चोरून घेऊ नयेत का? अरे असत्यापाशी अपेस आहे आणि सत्यापाशी ब्रीदवाक्य आपलं. सत्यमेव जयते. सत्यम एव जय. जिथं सत्य तिथं जय. बरोबर आहे? हो. अरे हे तसं एकम एवम अद्वितीयम ब्रह्म. एकमेव अद्वितीयम ब्रह्म. एकमेव अद्वितीयम ब्रह्म म्हणजे एकमेव अद्वितीयम ब्रह्म. एका ब्रह्माशिवाय जगात दुसरी वस्तू नाही. अशी वस्तूचं नाव आहे हरी. आणि त्याच वस्तूचं नाव आहे गोपाळ. आणि असा खरा परमात्मा तो आहे. तो परमात्मा तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही कोणाला? वाचाळ लोकांना आणि व्यर्थ बडबड करणाऱ्यांना तो प्राप्त होऊ शकत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ. आणि त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. अशा प्रकारचा अभंगाचं हे तिसरं चरण आहे. आता ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान आणि सर्वांगती पूर्ण एकन. एवढं चरण आपण विचार करणार आहोत. झालं या एकादश झालं नाही तर दुसरी एकादश होईल. ज्ञानदेवा प्रमाण. माऊलीला प्रमाणभूत काय आहे? आत्मा. प्रमाणभूत काय आहे? आत्मा. आणि त्याला निधान म्हणले. पुन्हा आत्म्याला काय म्हणले? निधान. पहिलं तर आत्मा म्हणजेच आत्म्यामध्ये दोन आहेत, जीवात्मा परमात्मा. काय ब्रह्म म्हणलं की किती आहेत? चार. नाही, दोन. 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 चैतन्य म्हणल्या चार. चार. कोणते कोणते? जीव चैतन्य,
हां कुटस्थ चैतन्य, हां ईश्वर चैतन्य, हां. ब्रह्मचैतन्य. वा बर. ब्रह्म म्हणल्यावर दोन, कोणते कोणते? शबल आणि शुद्ध ब्रह्म. वा. त्याला पर्याय दुसरं काय म्हणतात? त्याला माया नाही, कारण ब्रह्म, कार्य कार्य ब्रह्म. हे तर शब्द तर कोणाला कळणार नाही. तिथं त्या हे गावाला भागवत होतं ते बोरखेडला, हे बोरखेड गोड कापलं, आणि तिथं सदा गुरुजीपासून चातुर्मास ऐकणार एक म्हातारा पिवळ्या पटकात होता ते गाव उमरा. हे उमरा नाही का वरी गुंजकडं उमरा आहे ना, गुंज धर्म्याची लोणी, तिथे एक उमरा आहे ना वाटतं. हां तिथला एक पिवळा पटका आपला पाहुण्यापैकीच हुशार म्हातारा होता, आणि सदा चातुर्मासाला राहिलेला. आत्ता पस्तोर गेल्या साली वारला ते म्हातारा, सदा राहिलेला चातुर्माशाला 4-4 महिने. गुरुजी होते त्या काळापासून. जुन्ना महाराजचे ऐकले, गुरुजीचे त्यानं पाठ ऐकले, आत्तापासून चातुर्माशी ऐकले. असा म्हातारा हुशार होता. भागवतात निघाल तर संन्यासाचे प्रकार. त्यानं मला उत्तर दिले. आपल्याला काय पाहिजे? 2. आत्मा, निधान. मग आत्मा आणि 2 आहेत आत्म्यात, जीवात्मा, परमात्मा. मग माऊलीला प्रमाणभूत जीवात्मा की परमात्मा आहे? परमात्मा. हा, माऊलीला प्रमाणभूत काय आहे? परमात्मा. प्रमाण कशाला म्हणतात? पुन्हा हे आणखीन प्रश्न. प्रमाण ज्ञानदेवा, प्रमाण म्हणजे काय? खात्री. हा खात्री. हो, पण ते झालं तुमचं हे ढोबळ बोलणं. जरा शास्त्र पद्धतीनं अर्थ लावायचा असला ना, असं लावावं लागतं. प्रमेय कारणम इति प्रमाण. प्रमेयचं जे कारण असतं त्याला काय म्हणतात? प्रमाण. कोणत्याही गोष्टीची तुलना किंवा किंमत करायची असेल तर त्या किंमतीची बरं काय ती किंमत त्या शब्दामुळं होऊ शकते. असा जो शब्द आहे त्याचं नाव प्रमाण. लक्षात आलं की नाही? हां, काय काय ठिकाण नाही काय? ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. म्हणजे माऊलीला प्रमाणभूत निवृत्तीनाथांचं ज्ञान आहे असं तिथं शब्द आलाय. आणि इथे शब्द आलाय ज्ञानदेवा प्रमाण. आत्मा हा प्रमेयचं कारण प्रमाण. असं जे प्रमाण आहे तर काय ते आत्मा आहे. आत्मा कोणता? आत्मा परमात्मा. आणि परमात्मा कारण आहे, प्रमाण आहे, आणि तो निधान आहे. म्हणजे निधान म्हणजे धन. निधान म्हणजे काय? धन. धनाला निधान म्हणतात ना. हो, भगवंत निधान आहे. मग आपल्याला भगवंत धन वाटतंय का पैसा धन वाटते? पैसा. म्हणजे लक्ष्मी तुमची देवता, बरोबर आहे ना? मग तिच्या मागे लागले की तुम्ही तिच्या नवऱ्याच्या मागे लागले. कोणाच्या मागे लागले बालू? कोणाच्या? नवऱ्याच्या. होय. तिनं जर तिची उपासना केली तुम्ही आणि तुम्हाला फायद्याची असेल ती, तर ती काय डोळा उचलून थोडं पाहिल तर तुमच्या तिच्या पाठीमागं काय देईल तुम्हाला? ती लक्ष्मी नाही येणार ती. हा, अर्थ म्हणजे अनर्थाला कारणीभूत. तिलाच अवदसा म्हणतात. लक्ष्मी नाही तुमच्या घरला येणार. पैशा रूपानं काय येईल? आणि मग सांगा ना, पैशावाल्या झोपा असते का? होय, चिंताच असते की पैशापाशी. हा, मग जवळ लक्ष्मी का अवदसा आहे? बरं, लक्ष्मी 2 मानतात, 1 मानतात का 2? काऊन मानतात 2? तुम्ही लक्ष्मी 2 मानतात की 1? लक्ष्मी ती एकच आहे. एक अवधस असते. एक अवदसाच असते. म्हणून तर आंबाडीची भाजी कोणला आहे? आंबाडीच्या भाजीचं नैवेद्य लागतंय की नाही एक दिवशी? आणि पोळीचा एक दिवशी. मग पोळीचा कोणला? लक्ष्मीबाईला. आणि आंबाडीची भाजी मग तुमच्या पाठीमागे लक्ष्मी घरला बोलवली तुम्ही का अवदसा बोलवली? मग हा महाराज, पैशापाशी सुख नाही. येडी कल्पना आहे तुमची. डोसक्याला ताण आहे. बेचैन माणसं आहेत. जितका पैसा जास्त असेल तितका माणूस हैराण जास्त होतो. ज्याच्याकडे जितका पैसा काही नाही. मग सदैव सोडके म्हणले ना. मग आम्ही सदैव सोडके. जवळ येतात चोर धाके, जाऊ पुरती भिके तर कुत्रे घर राखे. बरोबर आहे ना?
आम्ही दैवाचे दैवाचे तर दास पंढरी रायाचे. आम्ही ते खरे भाग्यवान आहे. पण आपल्याला ते तर भाग्य दिसतच नाही का. लोटा लंगोटा काय फकीरावणे येड्या म्हणून काय अहो त्यानं हात मागून घेतलंय. तू का म्हणे करी फकीराचे परी आणि मग हरी येईल वाचे. मी फकीर कर म्हणले मला. फकीर म्हणजे बिनफिकीर. आपल्याला पैसा पाहिजे, फिकीर किती असू द्या. बरोबर आहे. त्या फिकिरीत मेले म्हणजे टेन्शन. फिकीर म्हणजे काय. टेन्शन. आणि टेन्शन म्हणजे अटॅकीनं मरत नाहीत का माणसं. आणि मरायले नाहीत का. मग ती तुमच्याजवळ लक्ष्मी असते तर तिनं मारलं असतं का तुम्हाला. मग कोणी मारलं तुम्हाला. आहो सांगा तुम्ही हातानं बोलविली घरात. बरोबर आहे. तिला मागत जाऊ नये. ती तिच्या नादी लागायचं नाही. आणि ती आई बाई चंचल आहे. ती मागं लागल तर त्याला आता मिळत बी नाही. ती पुढीन हे माग. ती चंचल आहे. कोण. लक्ष्मी. हा तिच्यासारखी चंचल. बघा बरं तुम्ही पैसा आज नोट तुमच्याजवळ आली तर उद्या कोणाकडे त्याच्याकडे कुठं राहता एका जागा. एका रात्र एका दिवसात महिन्यात 10 बाऱ्या फिरत तिकडून बँकेतून तिकडून बँकेत त्या बँकेतून उगत घातले हरिद्वारला नेऊन आपण. हा घातले. हा महाराष्ट्रातले मराठवाड्यातले पैसे 2 कोटीला ऐकलं नसून बापा लय पैसे घेतले. उत्तराखंडवाल्यानं 10 रुपयाची बाटली समोर लावली. त्याला सुगीत गौसन ती. बरोबर आहे. आणि आपल्याला काही म्हणलं तर द्यावं लागलं. सगळा पैसा आपण नेऊन घातला. आणि इकडला पैसा पंढरपूरला घालतो, आळंदीला घालतो, तिकडे घालतो. तुझा चालूच असते आपलं. बरोबर आहे. तिकडला का आला का इकडं. हा आणा बरं जाऊन तिकडून. डोंगराच्या तिकडून नाही तर इकडून जात आहे तिकडं. अशी परिस्थिती. म्हणजे चंचल आहे लक्ष्मी. लक्ष्मी चंचल आहे. आणि तिच्या मागं लागल्यास ती मिळत नाही. त्याच्या मागं लागल्यास ती मिळल्याशिवाय. हां उलटा ते म्हणलाय परमात्मा म्हणलाय मला बरं काय भागवतामध्ये. जे लक्ष्मी उपेक्षिती ते माझं पूज्य परमप्रीती. जे लक्ष्मी मागती त्याशी श्रीनाथ श्रीपती ऐसा. जे मला लक्ष्मीची उपेक्षा करतात, मला तू नकोच बाई, मला तुझा नवरा पाहिजे, ते मला पूजनीय आहेत. बरोबर आहे. ते माझं पूज्य परमप्रीती. जे माझं लक्ष्मी मागती त्याशी श्रीनाथ श्रीपती ऐसा. जे मला लक्ष्मी मागतात त्याला माझी बायकोही मिळत नाही, मी मिळत नाही, असे म्हणू लागले देव. बरोबर आहे ना. आणि तुम्हाला चंचल चंचल म्हणायलो. खरंच चंचल आहे. मकारो 10 चंचल. मकार 10 चंचल आहेत. त्यापैकी लक्ष्मी चंचल आहे. कोणते कोणते मकार 10 चंचल. हा मनो. हा ढाकणेवाले लांब बसले. अहो या इकडे. या जागा आहे तुझी काय. नाही हे ना नाव दे लक्ष्मीचा. उतार नाही का झाडावर बसली उतारा तो. नाही मुरलं येते बरं. दिसली तर पाहिजे ना. आता दिसली तुम्ही मला. नाही नाही उशिरा आलो काय बघा आता. आता आम्हाला तरी मला फोन करता मी यायलो. जागा ठेवती काय. बघा की जागा ठेवती काय. आणि खरा सोडता इतक्या माग बसतच नाही. खरा सोडता पुढे येते. मानिनी मदनो मरुत मा मधो मरकटो मत्सो मकारा 10 चंचल. किती झाले. चंचल वस्तू 10 आहेत. कोणत्या कोणत्या. मन. हा मनो मन चंचल आहे की नाही. मन चंचल चपळ जाता येता नलगे. चंचल मी म्हण कृष्ण म्हणावं लागले. तिथं अर्जुनाला म्हणावं लागलं चंचल मी म्हण कृष्ण प्रमाती बलव दृढ तस्याहम निग्रह म्हणणे वायुरी वसू दुष्करम. वाऱ्याला आटोक्यात आणण्यात येईल, मनाला आटोक्यात आणता येत नाही. पण पहिलं चंचल कोण आहे. मनो. मधुकरो भुंगा. भुंगा कुठं क्षीर बसतंय का ते. रुंझून इकडं इकडं स्थिर बसतच नाही ते. बरं काय. मनो मधु करो. मेघ हो हे ढगाळ मेघ. आज कोटाळलं की आवल गवार लगेच. इकडलं गरजत तिकडं जाते. गरजत इकडे. मेघ चंचल आहे. मनो मधु करो मेघ हो. मानिनी लक्ष्मी नाही. मानिनी म्हणजे कोण. कळवातीन बाई. कळवातीन बाई चंचल आहे की नाही. मानिनी. मदनो मदन काम.
चंचळ आहे काम बी आणि मरुत नाम वारा वारो चंचळ आहे. मा ही लक्ष्मी आहे. लक्ष्मी कशी आहे? मा नाम लक्ष्मी. मा मधो हा मदो हा मा मधो मोरकोटो. हा मा मदो मद नाम तरुणपणा. आपल्याकडे आलेली जवानी ही जवानी चंचल आहे का कशी आहे? बघा ना मागच्या 25-40 वर्षापूर्वी कसे होतो आपण? हा कसे तुम्ही कसे होते होय गांगारी मामा? पोरपणी मग कुठे गेलं पोरपण? राहत नाही गेलं जाणारच ना. जाणार चंचल आहे ते राहत नाही. मदो मरकटो माकड चंचल आहे की नाही माकड? मग बरं काय मा मदो मरकटो मत्सव पाण्यातला मासा असा 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 सारखा कुठं स्थिर राहते का मासा? बरं काय मा मदो मरकटो मत्सव मकारा 10 चंचल. ते मकार 10 चंचल आहेत. त्यापैकी लक्ष्मी चंचल आहे. तिच्या नादी तुम्ही लागू नका. मग लागा कोणाच्या नादी? भगवंताच्या. आणि खरं धन कोणते? परमात्मा. निधान निधान हे वाचे सापडले. काय तुकाराम महाराजांच्या अभंगातलं उत्तरार्ध सांगायला होतं. निधान हे वाचे सापडले. हा परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण वाया वाया जतन हे उपाय लाभाचे. तुका म्हणे माझ्या हा जीवीचे जीवन हा विठ्ठल निदान सापडे. वा विठ्ठल निधान सापडेल. इथं बी धन आहे. मला वाटते संतायला धन वाटलं नाही का? पण पांडुरंग हा पांडुरंग धन वाटलं की नाही? आणि तुम्हाला मला वाटतंय का? आणि वाटलं असतं तर आपण त्याच्या नादी लागलो असतो का? ह्याच्या नादी लागलो असतो? देवधन आहे हे संतायला खात्रीनं वाटलं की नाही? विठ्ठल निधान सापडले माझ्या जीवीचे जीवन आणि विठ्ठल निधान सापडले. हो टाळ चिपुळ्या धन विठ्ठल जीवन. आम्हा विठ्ठल जीवन आणि टाळ चिपळ्या हे आमचं धन आहे. कळलं? आणि म्हणून इथं जानवर आहे म्हणले ना काय ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान आहे. निधान आहे धन आहे. आणि आत्माच खरं धन आहे. पण पर्यायानं आपण त्याच्यावर प्रेम करतोच बी पण ते आपल्याला कळत नाही. लक्षात आलं? आपल्याला कळत नाही. खरं प्रेम का कोणावर आहे आपलं? पैशावर आहे असं लोक म्हणतात. नाही. खरं बायकोवर आहे म्हणते नाही. लेकरावर आहे म्हणते नाही. देहावर आहे म्हणते नाही. खरं प्रेम आपलं आत्म्यावर. हा असं सिद्ध केलंय शास्त्रकारांनी. प्राणात आत्मा परप्रिय. आत्म्यात आत्मा नाही प्राणात आत्मा परप्रिय. आपल्याला लेकूर आवडते आधी धन आवडते धन पण धनापेक्षा काय आवडते? लेकरू. बरोबर आहे ना? डॉक्टरनं सांगितलं 50 लाख लागतील तुमचं पोरगं वाचत आहे. त्यावेळेला आपण 5 एकरवर विकण्याचा विचार करणार की नाही? जाऊ द्या गेलं तो 5 एकर. पण डॉक्टर हमी द्यायला आहे आपलं लेकरू वाचायला. काय त्या पैशाला चाटायचे का? आज ना उद्या घेऊ टाका फुकून आणि लेकरू वाचवा. बरोबर आहे? म्हणजे पैशापेक्षा कोण प्रिय? लेकरू प्रिय. बरोबर आहे ना? हो वित्तात पुत्र हा वित्तात पुत्र. म्हणजे पैशापेक्षा मुलगा आपल्याला आवडतो. पण त्यापेक्षा तथेंद्रिय हा त्या लेकरापेक्षा आपल्याला काय आवडतात? आपले इंद्रिय. बरोबर आहे? बरं इंद्रियात प्राण हा आपल्याला इंद्रियाहून काय आवडतो? प्राण आवडतो. हे हात आहे डोळे पाय नाक कान. डॉक्टरनं सांगितलं ना तुम्ही वाचू शकता वा पण तुमचा इथून मांडीपासून पाय काढावा लागतो. वाचायचा असेल तर तुमचा प्राण जर वाचवायचा असेल तर मग आपण काढा म्हणणार की नाही? पाय काढा पण मला वाचवा. म्हणजे इंद्रियापेक्षा काय आवडते आपल्याला? प्राण. आणि प्राणात आत्मा परप्रिय. प्राणापेक्षाही काय आवडतंय? आत्मा आवडतंय. पण आपल्याला ते कळना झाले. फक्त डोक्यात प्रकाश नाही. आत्मा आवडतंय पण त्या आत्म्याची आवड वेगळी. ते मार्ग चुकलाय दुसरं थोडकायला. आवड आहे त्याची आणि खटपट आहे दुसरी. मग कसं काय मिळेल तुम्हाला? नाही तर आत्मा खरंच धन आहे महाराज. प्रत्येकाचं प्रेम आत्म्यावर आहे आणि ते आहे म्हणून सगळं आहे. ते नाही तर काहीही जगातलं नाही. असा आत्मा आहे. बरं आत्म्याची आणि प्राणाची जर थोडी जर आव आत्मा आणि प्राण ह्याच्यात प्राण. अरे प्राण माया कार्य बा.
प्राण माया कार्य आहे. आत्मा मायेच्या वेगळा आहे. एक लक्षात ठेव. पहिलं शुद्ध ब्रह्म, ब्रह्माच्या नंतर माया, हे दोन तत्व. मायेच्या नंतर महतत्व. महतत्व म्हणजे काय? त्रिगुणाची एकत्रित मूस, रजोगुण तमोगुण सत्व, याची एकत्रित मूस, त्याला म्हणतात महतत्व. आणि त्या महतत्वापासून ते महतत्व म्हणजे थोडक्यात सांगायलो, हे आंब्याचं बूड. आंब्याचं बूड म्हणजे काय? आणि त्याच्यात ती उन्हाडीर, रजगुण तमोगुण सत्व, बरोबर आहे. आता हे इथून पुढे मायेपासून पुढचं कार्य का मागलचं आहे? पुढचे. मग आता ते त्रिगुण म्हणलं की पुन्हा पंचभूत, रजो हे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, बरोबर आहे. आणि मग त्या वायू तत्वात 10 प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. त्याचे विभाजन शरीरात केले आणि एकच प्राण आहे, पण त्याला कार्य परत्वे नाव वेगळे वेगळे दिले. प्राण तर एकच हो. प्राण एक गेला की निघून गेला की सगळंच गेलं की बंद पडलं की नाही. हा प्राण नाका वाटत जाते ते, गुदा वाटत जाते ते आपान, बरोबर आहे. व्यान म्हणजे खाल्लेलं ढकली ते पुढे. उदान लक्षात आलं, तिथवर नेऊन पोहोचत आहे. आणि समान सर्व शरीरात प्रसरण, त्याचं नाव समान. पुन्हा नाक कुर्म कुरकर देवदत्त धनंजय, पुन्हा ते उपप्राण आहे. मग एका प्राणाचे ते भाऊ भाऊ इतके नाही. जया प्राणाचे घरी अंगे राबती भाऊचारी. एक प्राण आहे, त्याच्या त्या भावाच्या घरी दुसरे 4 भाऊ राबतात. अपान, व्यान, उदान आणि समान, बरोबर आहे ना. मग मुख्य काय? प्राण. मग प्राण हे वायू आहे. आणि वायू म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश. हे माया कार्य आहे का काय? माया कार्य. म्हणजे प्राण लय लांब आहे. आत्मा त्याच्याहून पुढचा आहे. आणि आत्मा आपलं स्वरूप आहे. जीवात्मा असेल तरी स्वरूप आहे, परमात्मा आहे आपलं स्वरूप आहे. जीवात्मा कसं स्वरूप आहे म्हणाल, जरा खोल बोलायचं ठरलं तर चैतन्याचं अधिष्ठान नाही, अंतकरणाचं अधिष्ठान जे चैतन्य, आणि त्या चैतन्याचा अंतकरणात फोकस. काय चैतन्यम यद अधिष्ठानम लिंगजी हस्ते पुन्हा, आणि चिच्छाया लिंगजी हसता तत्संगोजी उच्चते, त्याला जीव असं म्हणतात. हे वेदांत सांगायलो, कळलं. मग जीव तरी चैतन्य, आणि ईश्वर तरी चैतन्य, ब्रह्म तरी चैतन्यच आहे ना. चैतन्य म्हणल्यावर अमर आहे की मर काय? अमर आहे. चैतन्याला मरण नाही, म्हणून कोणी मेला तरी अमर आहे.